एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात? आशा करते सगळे मस्त आणि मजेत असणार. तर कालचा व्हिडिओ मी येथे सेंड केला होता आणि येथूनच आम्ही निघालो होतो दुसऱ्या जे बाकीचे स्पॉट आमचे बाकी होते बघायचे ते बघण्यासाठी. आणि सोमनाथ ट्रिपमधला हा पहिलाच दिवस आहे. म्हणजे आम्ही एकच दिवस राहणार आहोत, पण एका दिवसामध्ये आम्ही भरपूर काही कवर केलेलं आहे. भरपूर आमचे पॉईंट्स जे आहेत ते इथले बघून झालेले आहेत. म्हणजे आत्ता जातो आहे आम्ही बाकीचे पॉईंट्स कवर करायला. आणि बऱ्यापैकी म्हणजे असं होऊन जातं की एका दिवसामध्ये जर आपल्याला सगळ्या गोष्टी कवर करायच्या असेल तर पटापट निघावं लागतं आणि पटापट म्हणजे बघितलं ना बघितलं अशा प्रकारची गोष्ट होऊन जाते. पण असो आलो आहोत तर एक असा विचार होता ना की आमचा आलो आहोत तर म्हणजे गुजरातमध्ये जर आलो आहोत तर सगळ्या गोष्टी आपण इथल्या सगळ्या कवर करून निघायला पाहिजे. कारण राहिलं तर राहून जातं, पुढे तर काही आपण येत नाही. आणि आलो जरी ना एखादे स्पेसिफिक स्पॉट आपला निवडलेला असतो तेथेच आपल्याला जायचं असतं आणि तेथूनच आपण निघून जातो. तर त्यामुळे असा विचार होता की आलो आहोत, जितकं आपल्याला म्हणजे जितकं पॉसिबल आहे, जितकं आपण फिरू शकतो तितकं फिरायचं. बरं, बाकी सगळं राम भरोसे. आता आलो आहे आम्ही राम मंदिरात आणि हे राम मंदिर जे आहे ते अगदी सोमनाथ मंदिरापासून वॉकिंग डिस्टन्सला आहे. पण रिक्षावाल्याने म्हटलं की म्हणजे आम्हाला बरेच पॉईंट अजूनही कवर करायचे बाकी होते. तर तो बोलला की म्हणजे पायीने जाताना तुम्ही डायरेक्टली रिक्षाने जा, म्हणजे तुम्हाला लवकरही दर्शन करता येईल आणि बाकीचे पॉईंट्स आपल्याला कवरही करता येतील. त्यामुळे आम्ही आलो होतो रिक्षाने. अगदी चालत आलो असतो तर 10 मिनिट लागले असते. पण असो, आणि येथे ना अशा प्रकारे रजिस्टर ठेवलेलं होतं त्यामध्ये ना आपल्याला राम 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 असं लिहायचं होतं. आणि म्हणजे ही गोष्ट जी आहे इथली मला खूप आवडली. एक काहीतरी चांगलं तरी काम करतोय, आपल्या हाताने काही राम लिहिल्या जातं आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. नाहीतरी असं कुठे वेळ असतं नाही, कुठे आपण असं काही करत असतो. चला, आता मस्तपैकी दर्शन तर झालेलं आहे. तुम्ही बघितलं असेल की इथे मूर्ती जी आहे रामची ती खूप सुंदर होती. आणि हे जे गेट दिसतंय ते तर खूपच सुंदर होतं. मी परत तेच बघत होते आणि त्याचं बऱ्यापैकी मी शूट केलेलं आहे. आणि जे मी मगाशी बोलली होती की हा जो रस्ता आहे ना डायरेक्टली म्हणजे जे मंदिर आहे तेथे जातं आणि अंबानी ते जे आहे ना म्हणजे VIP लोक डायरेक्टली इथूनच एंट्री करतात ते डायरेक्ट मंदिरापर्यंत, सोमनाथ मंदिरापर्यंत. आणि फक्त 10 मिनिटाचं अंतर आहे वॉकिंग. म्हणजे जर तुम्ही इथे थांबत असाल आणि तुम्हाला पूर्णपणे छान असं पायी जाऊन जर एक्सप्लोअर करायचं असेल तर छोटे पॉईंट जे आहे ते जवळजवळच आहे सोमनाथ मंदिराजवळ. तर त्यामुळे तुम्ही म्हणजे प्रेफर करू शकता की वॉकिंगने म्हणजे जायचं आणि व्हिजिट करायचं. तसंही रात्रीच्या वेळेस चालायला आणि मस्त बघत जायला खूप छान वाटतं. आता आलोय आम्ही त्रिवेणी संगमला. 3 नद्याचा संगम आहे. हिरण, कपिला, सरस्वती या तिन्ही नद्या एकत्र मिळून पुढे ना अरबी समुद्राला मिळतात. असे संगम वगैरे बघण्याची तर माझी ही पहिलीच वेळ होती. आणि आपण बघू शकता की हे किती सुंदर दिसतंय. म्हणजे हे नेचर जे आहे ना, नेचरची किमयाच काहीतरी वेगळी आहे. बघतानाच डोळे जे आहे ते भरून जातात आणि असं वाटतं की इथून नाहीच निघायला पाहिजे आपण. येथे कदाचित आम्ही असा विचार करत होतो की आपण इथे थांबलो असतो तर खूप बरं झालं असतं, पण पुढचे काही प्रोग्राम आहेतच आणि पुढे कुठे जाणार आहोत त्यासाठी तुम्हाला स्टे कनेक्टेड राहावंच लागेल. कारण पुढचं ठिकाणसुद्धा तितकंच धार्मिक आहे आणि तितकंच प्रबळ. आणि म्हणजे तिथे जाण्याची इच्छा तर भरपूर दिवसापासून होती. शेवटी देवाने ती इच्छासुद्धा आमची पूर्ण केलेली. आणि हे तर एखाद्या वॉलपेपरसारखं आहे, एकदम सुंदर. म्हणजे ड्रॉ केलेल्या ज्या पेंटिंग असतात ना तसं काहीसं दिसत होतं. प्रत्यक्षात तर खूपच सुंदर आणि खूपच म्हणजे त्याला शब्द नाही माझ्याकडे तरी. तसंच प्रत्येक वेळचं आणि प्रत्येक ठिकाणचं महत्त्वसुद्धा वेगवेगळं असतं. इथे जर सकाळी आलो असतो तर काहीतरी वेगळं दिसलं असतं, संध्याकाळी आलो असतो तर काहीतरी वेगळं, आणि रात्रीला आलो आहे तर काहीतरी खूप सुंदर आम्हाला दिसलेलं आहे. म्हणजे देवाने जसं आपल्याला बोलवलं, देव जसं बोलवतो तशा प्रकारे गोष्टी घडत जातात. जर म्हणजे अंबानी आज आले नसते तर आम्ही ते ना दुपारीच येऊन गेलो असतो, पण त्यांच्यामुळे ना आम्हाला लेट झालं आणि लेट झाल्यामुळे हे असं काहीसं दिसलंय. बरं, तिथून तर काही निघावंसं वाटत नव्हतं, पण आलो आहे आता आम्ही नेक्स्ट ठिकाणी. याच्यावरून तुम्ही जरूर इमॅजिन करू शकता की उद्या आम्ही कुठे जाणार आहोत. जर कळालं असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता आलो आहोत आम्ही बलदेवजी म्हणजेच बलराम यांची ही गुफा आहे तेथे. आणि बऱ्यापैकी छोटे मंदिर येथे भरपूर आहेत जी इथं म्हणजे हे गोलका धाम जिथे आलेलो आहोत आम्ही तिथे छोटे आणि असे बरेच सुंदर मंदिर आहे. आणि येथे सुद्धा आपण बसून जे आहे ते निवांत वेळ घालू शकतो. बरं, देवाच्याच घरी आलो आहोत तर देव तर सगळीकडे दिसणारच आहे. आणि आता हे लक्ष्मीनारायण यांचं आहे मंदिर. आणि सगळीकडे जिथेही आम्ही जात होतो ना तिथे बऱ्यापैकी सगळ्या मंदिरांमध्ये ना आरती सुरू होती. आणि हे चला मनसोक्त असं दर्शन तर करून झालेलं आहे. आणि कुठेच अशी गर्दी लागली नाही की आम्हाला बराच वेळ म्हणजे 1 तास म्हणा किंवा अर्धा तास आम्हाला थांबावं लागलं असेल. पटापट सगळीचकडे दर्शन केलं. आणि अजिबात आम्ही कसलीच खरेदी केलेली नाही, कारण वेळच नव्हता कुठे थांबायचा आणि कुठे काही खरेदी करायचं. पण इतक्या दूर आल्यानंतर एकही वस्तू न घेता गेली ना, त्यामुळे आम्हाला कसं तरी फील होत होतं. पण असू द्यावं म्हटलं, चला सगळ्या गोष्टी सगळीकडे मिळतातच. शेवटी ज्या
कामासाठी आलो होतो ते काम झालं, त्यातून आनंद मिळाला म्हणजे झाला, अजून काहीच पाहिजे आपल्याला. तसे आमचा विचार होता की वीकेंड आहे, भरपूर गर्दी असणार, पण तसं काही झालं नाही. गर्दी होती बऱ्यापैकी, पण देवदर्शनाला असं कुठेच आम्हाला अडथळा आला नाही. लिटरली खूप सुंदर आणि नेक्स्ट लेवल हा अनुभव होता. इथे पूजाविधीसाठी लागणाऱ्या म्हणजे काही आपल्याला पूजाविधी इथे करायची असेल त्यासाठी जितके पैसे लागणार आहे ते दाखवलेलं आहे. आणि आता आलेलो आहोत आम्ही सूर्य मंदिरला. हे सूर्य मंदिर आणि पांडव मंदिर जवळजवळच आहे म्हणजे. आणि तिथे जात असताना असं म्हणजे वरती चढावं लागतं आणि बऱ्यापैकी इथे अंधार होता, तर त्यामुळे पटापट गेलो. मुलं काही आले नाही कारण दिवसभर म्हणजे चालून ते सुद्धा थकलेले आहेत. तर चला आता सूर्यदेवाचं आपण दर्शन करूया. तसंही हे वर्ष सूर्यदेवाचं आहे. सूर्यदेव आपल्याला चांगली बुद्धी देव, चांगला आरोग्य देव आणि त्याची कृपा आपल्यावर सदैव असो. इथला हा पुजारी तर खूपच मोठा होता, पण छान अशी त्यांनी पूजा वगैरे केली. आत्ता आलो आहे आम्ही महादेव मंदिरला, म्हणजेच हे महादेवाचं पिंड आहे. मंदिर तर महादेवाचं नाही, पण हे जे आहे ना भालका तीर्थ मंदिर आहे. याची स्टोरीसुद्धा काहीतरी वेगळीच आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर नक्की आपण गुगल करू शकता. पण शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगते, भालका तीर्थ हे सोमनाथमधील सर्वात महत्त्वाचं मंदिर आहे. हिंदू पौराणिक कथानुसार ना हे जे स्थान आहे, येथेच भगवान श्रीकृष्णाने आपलं मानवी अवतार जे आहे ते संपवलं होतं आणि ते ना वैकुंठधामाला प्रस्थान केलं होतं त्यांनी. सोमनाथ मंदिरापासून अगदी 4 ते 5 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे. जर तुम्ही सोमनाथला आला तर नक्की येथे सुद्धा या. आणि हेच ते पिंपळाचं अतिशय जुनं झाड आहे. असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्ण याच झाडाखाली बसले होते जेव्हा त्यांना बाण लागला होता. थोडं इथे स्टॉप करून पॉज करून तुम्ही हे रीड करू शकता. आणि आता आलेलो आहोत आम्ही भगवान श्रीकृष्ण येथील मंदिरात. हे भालका तीर्थ मंदिरात आहे ना भगवान श्रीकृष्णाची एक सुंदर अशी मूर्ती आहे, शांत आहे. या मूर्तीमध्ये श्रीकृष्ण जे आहे ना विश्रांतीला म्हणजे बसलेले आहेत आणि त्यांच्या पायाला बाण लागलेला आहे असं दाखवलेलं आहे. आणि समोरच ज्याने बाण मारले होता, जो पारधी होता, तो हात जोडून त्यांना माफी मागताना दिसतोय. चला आज तर सगळे पॉईंट्स आमचे कव्हर करून झालेले आहेत. आता निघायचे आणि आजचा एक्सपिरियन्स काहीतरी वेगळाच होता. खूप सुंदर आणि खूप भारी वाटलं. भविष्यात देव कधी बोलवतो ते कळेलच पुढे येणाऱ्या दिवसांमध्ये. तर रूमवर गेलो, सामान वगैरे होता तो घेतला. आलोय आता ट्रॅव्हलसाठी आणि ट्रॅव्हलचं वेट करत असताना चहा वगैरे घेतला कारण थंडी वगैरे होती. जेवण वगैरे आम्ही ऑलरेडी करून आलेलो आहोत. आणि ट्रॅव्हल होती आमची, एका साईडला सीटिंगची होती आणि एका साईडला स्लीपरची होती. पण आम्हाला अगदी म्हणजे 4 तासाचा रस्ता होता म्हणून आम्ही सीटिंगची घेतलेली आहे. कम्फर्टेबल आहे, तसंही म्हणजे जास्त डिस्टन्स नाही आहे, त्यामुळे तसंही ट्रॅव्हलमध्ये कुठे झोप येते, कितीही काही केलं तरी झोप काही येत नाही आहे. आणि आमचा जो प्रवास आहे असाच झालेला आहे पूर्ण म्हणजे ट्रॅव्हलमध्ये बऱ्यापैकी थकलेलो आहोत. पोचलो आम्हाला जिथे पोचायचं होतं ते. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच कळेल की आम्ही कुठे आलेलो आहोत. आणि येथे आल्यानंतर आम्हाला काही रूम सापडेना बऱ्यापैकी. येथे ना म्हणजे आम्ही आलो होतो 4:30 ते 4:45च्या दरम्यान. अगदी आम्ही 5:30 ते 6पर्यंत ना येथेच फिरत होतो की रूम कुठे आहे. गुगलवर ते दिसत होती पण काही सापडत नव्हती. आणि हे आहे काय म्हणतो आपण कोकिलाबेन असं काहीतरी धामचं नाव आहे इथल्या या. आणि येथे थांबलेलो आहोत आम्ही कारण वेट म्हणजे चालून बऱ्यापैकी थकलो. शेवटी त्याला फोन केला, जो हॉटेलवाला आहे त्याला, तो आलेला आहे म्हणजे तो येईल लगेच आणि त्याच्यासोबतच आम्ही निघू कारण आम्हाला काही सापडत नव्हते. गुगलने सगळा घोळ केला, पूर्ण फिरून म्हणजे गोल आम्ही जो काय होता पॉईंट तिथेच येतो तो फिरून. सकाळी देवाने इतकं फिरवलं की आमची सकाळची मॉर्निंग वॉक इतकी झाली की काही सांगायची गरजच नाही आहे. त्यांनी सांगितलं होतं की अगदी 2 किलोमीटर अंतरावर आहे, पण 2 किलोमीटर तर कधीच आम्ही चालून घेतलेलं आहे. बरं मुलेही इतके बिचारे थकलेले आहे तरी पण ते सुद्धा चालत आहे, त्यांची सुद्धा झोप झालेली नाही. त्या हॉटेलवाल्या माणसाने तर इतकं आम्हाला फिरवलं की तो सांगत होता आता 1 किलोमीटर राहिलेलं आहे, अर्धा किलोमीटर राहिलेलं आहे, पुढेच आहे पण काही हॉटेल येईना. चला आता फायनली पोहोचल्यानंतर तुम्हाला सांगते काय झाले ते. एक कोपरा आहे तो. चला तर मंडळी आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि येणारा व्हिडिओसुद्धा तितकाच इंटरेस्टिंग आहे, तोही तुम्हाला नक्कीच आवडेल. तर त्यासाठी स्टे कनेक्टेड. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत जरूर शेअर करा. तर चला मग व्हिडिओ अशाच एका इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.